सर, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। जर आपला हा जो व्हिडिओ पूर्णपणे बघा, शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं जे काही सबस्क्राईब तुम्ही करता त्याचं प्रोत्साहन आम्हाला मिळतं आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। ऑनलाईनचे वेगवेगळे बॅचेस मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे। आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण हे आपण या ठिकाणी या लेक्चरच्या अनुषंगाने बघणार आहात। तरी सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि महत्त्वाचा व्हिडिओ आहे, विशेष करून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी। 9वीला पाचवा चॅप्टर जो आहे तो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच आहे आणि 10वीला पहिला चॅप्टर आहे। तर या दोन्ही वर्गांसाठी खूप छान आहे। लिनियर इक्वेशन in two variable, linear equation in two variable। आता यामध्ये बघा इक्वेशन तर आहे पण कसं आहे, लिनियर आहे। लिनियर म्हणजे कसं, रेषीय आहे। कसं आहे, रेषीय आहे। लिनियर इक्वेशन आहे पण रेषीय आहे आणि त्याच्यामध्ये व्हेरिएबल म्हणजे चल किती आहेत, तर 2 चल आहेत। तर या पाठामध्ये काय बघायचं आहे आपल्याला की उदाहरणामध्ये एखादं इक्वेशन घेतो, 2x + 5y बरोबर आहे। तर यामध्ये x आणि y हे काय आहेत, 2 व्हेरिएबल आहेत। x आणि y काय आहेत, व्हेरिएबल म्हणजे किती आहेत, 2 चल आहेत आणि कसं आहे, रेषीय आहे। एकाच रेषेमध्ये असणारं आणि 2 व्हेरिएबल त्यामध्ये असणारे, म्हणून त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणतात। मग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये 2 चल असतात, 2 चल आणि रेषीय असतात, म्हणून त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणतात। हा पहिला मुद्दा झाला। आणि दुसरा मुद्दा असा आहे की यामध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आयडेंटिफाय करत असताना, ओळख करत असताना यामध्ये काही महत्त्वाचे नियम आहेत। आता हे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे हे कशावरून, किंवा ऑब्लिक हे नाही हे कशावरून, त्याचे काही नियम आहेत। ते नियम आपण बघणार आहात की पहिला नियम काय आहे की जर संख्या वर्गमुळामध्ये जर 2 वर्गमुळामध्ये आणि व्हेरिएबल जर ती वर्गमुळामध्ये जर असेल, आता समजा वर्गमुळात 2x, वर्गमुळामध्ये काय आहे 2x आहे आणि वर्गमुळामध्ये पण 2x आहे आणि पुढली जी संख्या आहे 5y + 5 वर्गमुळामध्ये 5 आणि इकडे फक्त y हे व्हेरिएबल हे वर्गमुळामध्ये नाही आणि हे असं इक्वेशन असेल तर ते रेषीय समीकरण नाही, 2 चलातील रेषीय समीकरण नाही, कारण हे व्हेरिएबल जे आहे ते व्हेरिएबल हे वर्गमुळामध्ये नसतो। आणि त्यानंतर जर समजा हे असंच असेल, वर्गमुळामध्ये 2 आहे आणि व्हेरिएबल हे x आणि हे वर्गमुळामध्ये 5 आहे आणि व्हेरिएबल नाही आहे वर्गमुळामध्ये, तेव्हा तो रेषीय समीकरण आहे। लिनियर इक्वेशन, दिस इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, म्हणजे ते 2 चलातील रेषीय समीकरण आहे। किंवा ही संख्या जर वर्गमुळामध्ये असेल, नसेल, वर्गमुळामध्ये नसली तरीही व्हेरिएबल आहेच, वर्गमुळामध्ये असेल तरीही व्हेरिएबल आहे, पण जे की 2 व्हेरिएबल हे चल जे आहे, हे चल x आणि y हे चल जर वर्गमुळामध्ये असतील तर तेव्हा ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही। आणि दुसरा मुद्दा हा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नाही असं हे एक झाला। आणि दुसरा मुद्दा कोणता असेल बघा, तर दुसरा मुद्दा असा आहे की एखाद्या संख्येसोबत म्हणजे x + y = 8, दिस इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, बट याच्यासोबत जर असेल एखादी संख्या जर 0 असेल तर तेही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही। जर
अजून एक मुद्दा असा आहे की समजा आता जर एखाद्या संख्येला जर आपण x न जर गुणाकार केलं तर काय होते हो, म्हणजे x गुणिले 0 जर या दोघांचा गुणाकार केला तर ही संख्या 0 होते. कोणत्याही संख्येला जर आपण 0 न गुणलो तर उत्तर 0 येते. म्हणून जर ही संख्या जर 0 झाली तर हे वनच व्हेरिएबल हा इक्वेशन झाला. पण आपल्याला वन व्हेरिएबल या ठिकाणी बघायचं आहे का? नाही, कारण का तो मुद्दा आपण बघायलो की टू व्हेरिएबल म्हणजे दोन चल पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये हे 0 झाल्यावर एकच चल झाला, म्हणून हा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नाही. ठीक आहे, दिस इज अ नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हा एक तिसरा मुद्दा झाला. एक पहिला मुद्दा आपण काय बघितला, वर्गमुळामध्ये जर व्हेरिएबल असेल तरी नाही. दुसरा मुद्दा काय बघितला, तर या चलासोबत जर एखादी संख्या जर 0 असेल, इथं असेल किंवा इथं असेल, दोन्ही कुठेही असू द्या, म्हणजे ती ही याच्यासोबत जर 0 असलं तर हे 0 होईल, एकच व्हेरिएबल होईल. सर एक प्रश्न मला विचारायचं, म्हणजे इथं जर एक असेल आणि इथं जर एक असेल तर याच्यामध्ये होऊ शकते का? मी सांगितलं ना, पहिलं सांगितलं तुम्हाला x अधिक y बरोबर 8 हे व्हेरिएबल आहे. कारण काही इथं काही नाही म्हणजे एक असणारच आहे. इथं या ठिकाणी 0 आहे. ओके, इथं जर 0 असेल तर त्यावेळेस ते नाही. का नाही? की त्या दोघांचा गुणाकार 0 होतो. हा मुद्दा, कारण का इथं दोन चल पाहिजेत आपल्याला, पण या ठिकाणी जर हा 0 झाला तर एकच चल होतो, म्हणून आपल्याला तसं म्हणता येणार नाही. म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तिसरा मुद्दा असा आहे, पहिला मुद्दा वर्गमुळातला बघितला, दुसरा मुद्दा 0चा बघितला. तिसरा मुद्दा आता बघा, एखादी चल असेल, चल संख्या असेल आणि त्याचा जो पॉवर आहे तो मायनस मध्ये 1 आहे किंवा x 3x raised to 2 असं जर असेल, 3x raised to 2 प्लस y इज इक्वल टू 8 ही जर संख्या असेल तरी नाही. का नाही? त्याचा पॉवर